हां, लक्ष द्या. उदाहरण नंबर 1 आपण बघितलं होतं. उदाहरण नंबर 2 आपल्याला पाहायचं आहे. पण 2 नंबरचे जे उदाहरण आहे सेम टू सेम 1 नंबर सारखं आहे. बघा, उदाहरण नंबर 1 होतं ना, तसंच सेम उदाहरण नंबर 2 आहे. पूर्ण सेम आहे, सेम टू सेम आहे. बघा, फक्त अमाऊंट चेंज झालेले आहे आणि ते सगळेवरचं एक एक शून्यच कमी झालं आहे, बाकी काही विषय नाही आहे. कारण का मग तुम्ही पहिलं जसं आहे तसंच आहे दुसरं. हां, उदाहरण नंबर 3 घेतो मग मी. बघा, उदाहरण नंबर 3 मी घेतो, 4 नंबर तुम्हाला करायचं आहे. 3 नंबरचं एक्झाम्पल आहे, बघा लक्ष द्या. ऑन 31 मार्च 2018, हे पण जसं पहिलं आहे दुसरं आहे ना तसंच आहे. ऑन 31 मार्च 2018 द बॅलन्स शीट ऑफ अ लिमिटेड कंपनी डिस्क्लोज द फॉलोइंग पोझिशन. लायबिलिटीज अमाऊंट, असेट्स अमाऊंट आपल्याला दिलेलं आहे. लायबिलिटी साईडला इश्यूड शेअर कॅपिटल आहे, त्याच्यानंतर रिझर्व्ह आहे, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, 5% डिबेंचर्स आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहे, बिल्स पेएबल आहे. असेट साईडला लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश इन हँड अशी पद्धतीने आहे. खाली बघा, द नेट प्रॉफिट फॉर 3 years वॉज रुपीज 1,03,200 in 2016, rupees 1,04,000 in 2017 and rupees 1,03,300 in 2018. Out of this 20% was placed in reserve. काय म्हणते हा? आउट ऑफ दिस म्हणजे हे जे प्रॉफिट आहे ना याच्यापैकी 20% प्लेस टू रिझर्व. प्लेस म्हणजे ठिकाण होते, पण इथं त्याचा अर्थ ट्रान्सफर होते. इथं त्याचा अर्थ काय होते? ट्रान्सफर, स्थानांतरित. 20% प्लेस टू रिझर्व म्हणजे 20% त्याच्यामधले कोणाला ट्रान्सफर केले? रिझर्वला, म्हणजे रिझर्वला स्थानांतरित केले असा त्याचा अर्थ आहे. दिस प्रोपोर्शन बिंग कन्सिडर्ड रिझनेबल इन द इंडस्ट्री इन विच द कंपनी इज एंगेज अँड वेअर अ फेअर इन्व्हेस्टमेंट रिटर्न मे बी टेकन ॲज 10% पर ॲनम. हे जे आहे फेअर इन्व्हेस्टमेंट रिटर्न म्हणजे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न. NRR आहे तो 10%. दिसते का? त्याला अंडरलाईन करून घ्या वाटल्यास. पुढे जाऊया. 20% प्लेस टू रिझर्वला अंडरलाईन करा आणि 10% पर ॲनम दिसते ना, तो NRR आहे, त्याला पण अंडरलाईन करा. खाली बघा, कम्प्यूट द व्हॅल्यू ऑफ द कंपनीज शेअर बाय नंबर A द नेट असेट मेथड, नंबर B द यील्ड मेथड, नंबर C फेअर व्हॅल्यू. काढूया. बघा, एक्झाम्पल नंबर 3. सोल्युशन. आता याच्यामध्ये नंबर A आपण लिहू, द असेट मेथड. कोणती मेथड? द असेट मेथड. आता असेट मेथडमध्ये म्हणजे नेट असेट मेथडमध्ये स्टेप 1 काय काढतो आपण? कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट. नेट असेट कशी काढतो आपण? सन्ड्री असेट्स आणि इकडे घेऊ अमाऊंट रुपीज. आता सन्ड्री असेट्स म्हणजे बॅलन्स शीट जर दिलेली असेल किंवा असेट्स जर दिलेल्या असतील तर असेट साईडच्या सगळ्या असेट्स, असेट साईडच्या सगळ्या असेट्स, परंतु कोणत्या घ्यायच्या नाही? एक्सेप्ट कोणत्या करायच्या? सोडून. कोणत्या सोडून? प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ह्या 4 असेट्स सोडून बाकीच्या घ्यायच्या. मग पहा, पहिली कोणती असेट आहे? लँड अँड बिल्डिंग. पण लँड कोणत्या असेटची रिव्हॅल्युएशन झालंय का खाली? म्हणजे लँड अँड बिल्डिंग तर खाली रिव्हॅल्युएशन वगैरे व्हॅल्यू दिली आहे का? खाली म्हणजे बॅलन्स शीटच्या खाली दिली आहे का? नाही. मग लँड अँड बिल्डिंग आहे तर जेवढी बॅलन्स शीटमध्ये आहे तेवढीच घेऊ आपण. लँड अँड बिल्डिंग किती आहे? लँड अँड बिल्डिंग 5 लाख, जेवढी आहे तेवढी. त्याच्यानंतर मशिनरी, मशिनरी किती आहे? 3 लाख. फर्निचर, फर्निचर आहे 2 लाख. स्टॉक, स्टॉक आहे 1 लाख. नंतर डेटर्स
डेटर्स आहे 2 लाख आणि नंतर कॅश इन हँड आहे, कॅश इन हँड आहे 1 लाख. यांची टोटल करूया आपण. ऑलरेडी आहे. आता याच्यातली कोणतीच अशी असेट नाही आहे की जी आपण घेतली नाही इन द सेन्स कोणतीच अशी असेट नाही आहे की जी सोडून दिली आपण, एक्सेप्ट केली. एक्सेप्टवाल्या कोणत्या असेट आहे? 4 असेट आहे. तुम्ही त्या असेट वाचल्या तर त्याच्यात खर्च येते, खर्च, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, अंडर रायटिंग कमिशन, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स. 4 असेट घ्यायच्या नाही. शेअरचं व्हॅल्युएशन करताना सन्ड्री असेट्समध्ये 4 असेट घ्यायच्या नाही, बाकीच्या असेट घ्यायच्या. ठीक आहे, बाकीच्या असेट जशाच्या तशा घ्यायच्या. जर कोणत्या असेटचं रिव्हॅल्युएशन झालेलं असेल, आता बॅलन्स शीट दिलं याच्यामध्ये असेट आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये खाली बॅलन्स शीटच्या खाली जर कोणत्या असेटचं रिव्हॅल्युएशन झालं असेल किंवा रिव्हॅल्यू म्हणजे कसं असते, आता समजा हे जे बॅलन्स शीट आहे हे 31 मार्च 2018 आहे ना. मग आता तुम्ही शेअरची व्हॅल्यू कधी काढून राहिले त्याच्यावर डिपेंड आहे ना. आता कसं असते, तसंही जर तुम्ही विचार केला, हे जे प्लॉट्स वगैरे किंवा बिल्डिंग वगैरे किंवा कोणत्याही असेट्स असतात फिक्स असेट, तर त्यांचं व्हॅल्यू गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन वेगळं राहते आणि मार्केट व्हॅल्यू वेगळी राहते. गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन वेगळं राहते किंवा कॉस्ट प्राइस वेगळी राहते आणि मार्केट व्हॅल्यू वेगळी राहते. जसं आता समजा एखादा प्लॉट आहे, आपण डेपोच्या आसपास आहे, तो सांगते की बाबा 25 रुपये स्क्वेअर फूट आहे, 2500 रुपये स्क्वेअर फूट. परंतु जर तुम्ही गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन काढलं तर गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन त्याचं 600-700 रुपये स्क्वेअर फूटनंच निघते. का? कारण गव्हर्नमेंटनुसार त्या जागेची किंमत तेवढीच आहे, परंतु मार्केटमध्ये अवेलेबिलिटीनुसार, म्हणजे मार्केटमध्ये किती प्लॉट्स अवेलेबल आहे, डिमांड किती आहे, है ना, म्हणजे खरेदी करणाऱ्यांची डिमांड किती लोकांची डिमांड आहे, मागणी किती आहे आणि अवेलेबल प्लॉट्स किती आहे, त्याच्यानुसार त्याची किंमत कमी जास्त होते ना, वाढते ना. मग आता खूप लोक, जसं आता उदाहरणार्थ खेड्यातून लोक मोर्शीत येऊन राहिले राहायला, प्लॉट घेऊन राहिले, कोणी इन्व्हेस्टमेंट करू राहिलो, कोणी राहायसाठी येऊन राहिलं. मोर्शीतील लोक अमरावती किती वाढून गेली है ना. तसंच मोठमोठ्या सिटीज ज्या मेट्रो सिटीज तर किती वाढल्या है ना. म्हणजे काय म्हणतात, नोकरी करायसाठी जसं आता मोर्शीवरून अमरावती 60 किलोमीटर अंतर जातो आपण, तसं ते मुंबईसारख्या ठिकाणी त्यांना 60 किलोमीटर फक्त मुंबईतल्या मुंबईत फिरायला लागते. म्हणजे एवढं 1-1, 1.5, 2-2 तास प्रवास करायला लागते त्यांना, बरोबर. ह्या सिटीज का वाढल्या? मग लोकांची इन्व्हेस्टमेंट पण वाढली. काही लोक पैसा आहे इन्व्हेस्टमेंट करतात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे प्रॉपर्टी घेऊन ठेवते. आता काही लोकांचे मोर्शीत पण घर आहे, अमरावतीत पण फ्लॅट आहे किंवा अमरावतीत पण 1 नाही 2-2 घर आहे. ज्यांच्यावर पैसा आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलं, प्लॉट घेऊन ठेवले. आता कॉलनीमध्ये काही ठिकाणी घरं आहेत, बाकीचे काही रिकामे प्लॉट आहे, ते घरं बांधून नाही राहिले, त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून ठेवली आहे, असं आहे. मग त्या प्रॉपर्टीचे रेट वाढ, म्हणजे म्हणण्याचा अर्थ असा की त्या असेटची व्हॅल्यू जे आहे, जे दिलेली आहे ते झाली त्याची ॲक्च्युअल कॉस्ट प्राइस, म्हणजे ॲक्च्युअल प्राइस कोणती, जे बॅलन्स शीटमध्ये आहे. पण समजा ज्या वेळेस तुम्ही त्याचं व्हॅल्युएशन करून राहिले, कशाचं, शेअरचं व्हॅल्युएशन करून राहिले, त्यावेळेस त्याची मार्केट प्राइस किती आहे किंवा त्याची व्हॅल्यू सध्या म्हणजे त्यावेळेस किती आहे, तर त्याची व्हॅल्यू बदलू पण शकते ना. मग ती जर व्हॅल्यू आपल्याला बॅलन्स शीटच्या बाहेर दिलेली आहे समजा, तर मग कोणती व्हॅल्यू घ्यायची? बॅलन्स शीटमधली अमाऊंट, म्हणजे ज्या पद आहे ते कुठचे घ्यायचे आहे? बॅलन्स शीटमधले. पण त्याचं जर रिव्हॅल्युएशन खाली दिलेलं आहे, त्याची मार्केट प्राइस जर खाली दिली आहे, तर कोणती घ्यायची? ते व्हॅल्यू घ्यायची जे खाली दिलेली आहे. समजलं? कारण ते रिव्हॅल्यूड केली आहे. आता कोणत्या असेटची व्हॅल्यू वाढते पण कोणत्या कमी पण होऊ शकते, बरोबर. पुढे जाऊया. हे झालं सन्ड्री असेट्स. सन्ड्री असेट्स समजले का तुम्हाला? सन्ड्री असेटमध्ये कोणत्या असेट घ्यायच्या? सगळ्या असेट घ्यायच्या, फक्त 4 असेट घ्यायच्या नाही. त्याच्यानंतर मायनस एक्सटर्नल लायबिलिटीज. आता लायबिलिटी साईडला एक्सटर्नल लायबिलिटी पण असतात आणि इंटरनल लायबिलिटी पण असतात. इंटरनल लायबिलिटी 3 आहेत. शेअर कॅपिटल, एनी रिझर्व एनी फंड, प्रॉफिट अँड लॉस. शेअर कॅपिटल, एनी रिझर्व एनी फंड, प्रॉफिट अँड लॉस. शेअर कॅपिटल, एनी रिझर्व एनी फंड, प्रॉफिट अँड लॉस. ह्या इंटरनल लायबिलिटी आहे. ह्या सोडून बाकीच्या सगळ्या एक्सटर्नल लायबिलिटी आहे, त्या आपण याच्यामध्ये घेतो. बघा, शेअर कॅपिटल याच्यात घ्यायचं नाही, रिझर्व घ्यायचं नाही, प्रॉफिट अँड लॉस घ्यायचं नाही. मग काय घ्यायचं? 5% डिबेंचर्स,
डिबेंचर्सवर टक्के आहे, पण त्याच्याबद्दल काही सांगितलं नाहीये की डिबेंचरवर इंटरेस्ट आकारला का नाही आकारला, सांगितलंय का नाही. त्याच्यामुळं जेवढ्या तेवढेच घेऊ आपण 2 लाख. त्याच्यानंतर आहे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे विविध धनको, ते पण 2 लाखच आहे. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल म्हणजे देय विपत्र. बिल्स पेएबल, उधार माल खरेदी केला, उधार माल खरेदी केला, त्याच्या बदल्यात आपण वचनपत्र लिहून दिले, त्याला आपण काय म्हणतो, बिल्स पेएबल. उधार माल खरेदी केला, मग त्याला काहीतरी विपत्र लिहून दिलं आपण किंवा चेक दिला, तर चेक सुद्धा विपत्रच आहे ना. चेक म्हणजे कायदेशीर दस्तावेज. उधार व्यवहार केला, उधार माल खरेदी केला, एका धनकोकडून उधार माल खरेदी केला, उधार माल खरेदी केला, तेवढ्या रकमेचे चेक दिला 1 महिन्यानंतरचा. कधीचा चेक दिला, 1 महिन्यानंतरचा. किंवा स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की मी तुमचे पैसे 2 महिन्यानंतर देणार. उधारे कोणते, जे पैसे उधार माल खरेदी केला त्याचे पैसे मी कधी देणार, 2 महिन्यानंतर देणार. मी जे बोलून राहिलो, माझे जे वचन आहे ते लेखी लिहिले आणि सही करून तिकीट लावून त्याला दिले, म्हणजे ते काय झालं, वचनपत्र झालं. वचनपत्र. माणसाच्या बोलण्यावर विश्वास आहे का आजकालच्या कलियुगात? नाही ना. कलियुग आहे ना हे. ह्या कलियुगात काही पण होऊ शकते. कोण बोलन काय आणि करण काय भरोसा नाही आहे, बरोबर ना. म्हणून मग त्या वचनाला, म्हणजे जे वचन आहे, बाहुबली आहे काय आपण नाही, बाहुबलीची आई ते काय म्हणते, मेरा वचन ही मेरा शासन. आपले वचन असे आहे की आता आपण काय म्हणतो आणि थोड्या वेळानं काय म्हणतो, काही भरोसा नाही आपला, है ना. मग आपले वचन सोयीनुसार बदलते, परिस्थितीनुसार बदलते, है ना. काही लोक राहतात वचनावर कायम, म्हणून तर आपल्या वचनाची जी ताकद आहे ना ते कमी झाली आहे. आपल्या वचनाची जी ताकद आहे ना, पॉवर, वचनामध्ये एवढी, म्हणजे ह्या शब्दामध्ये एवढी पॉवर होती. ऋषीमुनी लोक जे तपश्चर्या करत होते ना, त्यांच्याच वचनामध्ये एवढी ताकद होती की ते म्हणत होते तसं घडत होतं. आपण म्हणतो काही घडत नाही, कारण आपल्या वचनामध्ये ताकदच नाही राहिली. कारण हा खोटेपणा वाढला ना, खोटं बोलतो आपण, जे बोलतो ते करत नाही, है ना. आपण म्हणजे तुम्ही मी सगळं चालव त्याच्यात, मीच काही सारखा सुद्धा नाही आहे, समजलं ना. म्हणजे आपण सोयीनुसार बदलतो. सोयीनुसार म्हणजे एखादी गोष्ट आपण म्हणतो की हे करायची आहे, नाही मी हे करतोच, पण जर त्या गोष्टीमध्ये नुकसान दिसत असेल किंवा काहीतरी अडथळा असेल तर मग आपण सोयीनुसार चेंज करून घेतो, बदलून टाकतो वाक्य, बरोबर ना. नाही हा म्हणजे गोष्ट नाही आहे, है ना, असं करतो आपण. म्हणजे त्याच्यामुळं मग या शब्दाची ताकद वरच्या गव्हर्नमेंटनं कमी केली आहे, मोदीनं नाही, पण वरच्या गव्हर्नमेंटनं. मग आता काय म्हटलं मी, तेच बिल्स पेएबल. का जे वचन, आता समजा मी तुमच्याकडून उधार माल खरेदी केला, तुम्हाला म्हटलं मी 2 महिन्यांनी पैसे देतो, ठीक आहे, तुमचा विश्वास आहे, तुम्ही मला द्याल. पण समजा विश्वास करणं पुरत नाही कोणावरच, समजलं का, माझ्यावरही नाही. म्हणजे विश्वास करणं पुरत याच्यासाठी नाही, कारण पैसा माणसाचं हे बदलते, मन बदलते. म्हणजे काय म्हणतात आजकाल फॅमिलीमध्येच तर लोक, म्हणजे भाऊ भावाचा नाही म्हणते, बहीण भावाची नाही, बहीण तरी होऊन जाईन पण भाऊ भावाचा नाही आहे. पण बहीण याच्यासाठी का, बहीण निस्वार्थी असतात ना. 100तून एखादीच बहीण असते जे प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागते, असते हिस्सा पण मागते. सहसा मुली मागत नाही ना, म्हणजे 99% मुली मागत नाही. पण मी कहून म्हणून राहिलो कारण माझ्या बहिणी मागून नाही राहिला ना म्हणून. पण जर समजा मागितलं तर ठीक आहे ना, मागितलं तर काही विषय नाही. पण 1% असते कोणी समजा त्यांना वाटते की बाबा मलाही मिळालं पाहिजे, है ना. होऊ शकते की नवऱ्यानं कुरकुर लावली असेल की बाबा घे हिस्सा घे, लय आहे त्याच्याजवळ, आहे की नाही. असंही आहे, डिपेंड करते. तुम्ही मागू नका तुमच्या भावाला, गरीब आहे बिचारे तुमचे भाऊ, नाही मागशील ना तर. तिकडे काय पाहू राहिले, त्याला हिस्सा मागा का तुम्ही,
तर म्हणजे काय म्हणते, भावाचा पडत नाही. मग वचन जे असते शब्द, आता समजा तुमच्याकडून मी उधार माल खरेदी केला, तुम्हाला म्हटलं मी देतो बा, उद्या पैसे देतो तुमचे. असे कितीतरी लोक आहे आपल्यापासून पैसे नाही, ते 100 रुपये म्हणजे उद्या आणतो, उद्या आणत नाही ना, 8 दिवस आणत नाही. म्हणजे शब्द पलट. मग समजा एखाद्यानं जर आपल्यासोबत कार्यक्रम करायचं ठरवलं, उधार माल खरेदी करून घेतला आपल्याकडून आणि पैसेच दिले नाही, मागत बस किती मागतात, बरोबर ना, असंही होऊ शकते. मग असं होऊ नये म्हणून कायदेशीररित्या जर त्याला कायदेशीर उधारीच्या व्यवहाराला कायदेशीर रूप प्राप्त होण्यासाठी वचनपत्र लिहून दिले जातात. म्हणजे मी तुमच्याकडून माल खरेदी केला, मी तुम्हाला एका स्टॅम्प पेपरवर 20 रुपयाची तिकीट लावून किंवा 10 रुपये एखाद्या कोऱ्या कागदावर तिकीट लावून, 20 रुपयाची 10 रुपयाची तिकीट लावून मी लिहिणार, किंवा मी यांच्याकडून रुपये 10,000चा माल उधार खरेदी केला, या तारखेला मी यांना पैसे देणार, बरोबर ना. आपण विपत्राचा नमुना बघितला होता ना 12वी मध्ये, विपत्र लिहून देणार. मग म्हणजे त्याला काय प्राप्त होते, कायदेशीर रूप. किंवा चेक दिला, चेकही कायदेशीर आहे, तर चेक दिल्यानंतर किंवा ते विपत्र लिहून दिल्यानंतर आपल्याला ते पैसे द्यास लागते. नाही दिलं तर समोरचा व्यक्ती कोर्टात केस टाकू शकते आपल्यावर. मग आपण जे विपत्र लिहून दिले त्याचे पैसे ठराविक कालावधीनंतर देणे आहे की नाही आपल्याला. मग ते जे विपत्र आहे, ते जे वचनपत्र आपण दिले ना, ज्याचे पैसे आपल्याला द्यायचे आहे, ते झाले बिल्स पेएबल. ते काय झाले, बिल्स पेएबल. म्हणजे ज्या विपत्राचे पैसे आपल्याला, बिल्स आहे ते ज्याचे पैसे देणं आहे आपल्याला, म्हणजे ते काय झाली, लायबिलिटी आहे. ठीक आहे, बिल्स पेएबल म्हणजे एक्सटर्नल लायबिलिटी झाली ना ते, म्हणजे क्रेडिटर्सचीच लायबिलिटी आहे ना ते, समजलं का. मग 2 आणि 2 4, 4,60,000 रुपये याच्यातून मायनस करा, म्हणजे 9,40,000. हे जे 9,40,000 आले, याला नाव द्यायचं नेट असेट. एनी डाऊट. आता याच्यामध्ये स्टेप नंबर 2, काय स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर नेट असेट अपॉन नंबर ऑफ शेअर्स. नेट असेट अपॉन नंबर ऑफ शेअर्स. मग नेट असेट किती आली, 9,40,000 भागेला नंबर ऑफ शेअर्स. उदाहरणार्थ आहे बघा, उदाहरणार्थ नंबर ऑफ शेअर्स दिलेले नाही आहे, पण इश्यूड शेअर कॅपिटल आहे 8 लाख रुपये आहे, ते 8 लाख आणि 10 रुपये इच, दिसते का. म्हणजे एका शेअरची किंमत किती आहे, 10 रुपये, आणि 8 लाखाचे शेअर्स आहे. मग 8 लाख भागेला 10, तर नंबर ऑफ शेअर्स किती झाले, 80,000 है ना. 80,000 न भागायला 11 रुपये. व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर 11.75 रुपये. आता इथं व्हॅल्यू ऑफ अ शेअर ऑलरेडी म्हटल्यामुळं इथं आपल्याला इच वगैरे लिहायची गरज नाही. एका इच लिहायची गरज आहे का समोर, नाही. इथं ऑलरेडी अ शेअर आला ना, झाला. हे झाली मेथड नंबर 1, कोणती, नेट असेट मेथड किंवा असेट मेथड. बी नंबर आपण लिहू, कोणती, यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथड, YIELD, यील्ड व्हॅल्यू मेथड. स्पेलिंग लक्षात ठेवा, थोडंसं वेगळं आहे स्पेलिंग. यील्ड व्हॅल्यू मेथड अशी स्पेलिंग जास्त करून लक्षात ठेवायचे, कारण अशी स्पेलिंग किंवा ह्या गोष्टी जेव्हा आपण इंटरव्ह्यूला वगैरे जातो ना, तर अशा गोष्टी जास्त विचारल्या जाते. जसं मिसलेनियस आहे, ज्याचं स्पेलिंग सहजासहजी कोणाला येत नाही, ना. जसं यील्ड, आता हे याचं स्पेलिंगच वेगळं आहे, यील्ड YIELD, यील्ड आहे ना. यील्ड व्हॅल्यू मेथड म्हणजे उत्पन्न मूल्यांकन पद्धती. कोणती पद्धती, उत्पन्न. यील्ड म्हणजे उत्पादन होते, यील्ड म्हणजे काय होते, उत्पादन मूल्यांकन पद्धती किंवा उत्पन्न मूल्यांकन पद्धती, यील्ड व्हॅल्यू मेथड. आता यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये 3 स्टेप आहे. किती स्टेप आहे, 3. पहा, नेट असेट मेथड मध्ये किती स्टेप आहे, 2. नेट असेट आणि व्हॅल्यू ऑफ अ शेअर. यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये 3 स्टेप आहे. ॲव्हरेज प्रॉफिट, रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आणि व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ॲव्हरेज प्रॉफिट पहिले काढा लागते. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. मग आपण काय करू,
ॲव्हरेज प्रॉफिट काढू. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट अपॉन टोटल इयर्स. मग टोटल प्रॉफिटसाठी प्रॉफिट दिलेलं असेल उदाहरणार्थ बघा आहे ना, 2016चं 17चं 18चं 3 वर्षाचा प्रॉफिट आहे 1,03,200 प्लस 1,04,000 प्लस 1,03,300 भागेला किती 3, टोटल येते याची 3,10,000 भागेला 3, 1,05,500 रुपये. हे काय झालं ॲव्हरेज प्रॉफिट. हे ॲव्हरेज प्रॉफिट झालं. 3 वर्षाचं प्रॉफिट 3,10,500, 3 न भागलं तर एका वर्षाचं किती झालं 1,03,500. पण याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. पुढं पहा त्याच्यातच आउट ऑफ धिस म्हणजे याच्यापैकी काय करायचं आहे 20% प्लेस टू रिझर्व. 20% प्लेस टू रिझर्व. मग याच्या 20% काढा 20,000. 20,700 मायनस करू याच्यातून करा किती येते 82,800. हे झालं आपलं ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट किंवा ॲव्हरेज प्रॉफिट म्हणू शकता तुम्ही याला. ठीक आहे. ॲव्हरेज नेट प्रॉफिट. कोणतं प्रॉफिट ॲव्हरेज नेट प्रॉफिट किंवा ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट आहे. हे ॲडजस्टेड काऊन हे ॲडजस्टमेंट केली म्हणून 20% ट्रान्सफर केले ना, तसं ॲव्हरेज प्रॉफिट हेच आहे. 3 वर्षाचा ॲव्हरेज किती आहे हे, पण याच्यातून 20% ट्रान्सफर केलं ना रिझर्वला म्हणून उरलेलं जे झालं ते ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट झालं. त्याच्यानंतर स्टेप नंबर 2. स्टेप 2 कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट किंवा रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. मग रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट आहे हे ॲव्हरेज AAP है ना. रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट बरोबर ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट अपॉन पेड अप कॅपिटल इंटू 100 ना. रेट आहे ना म्हणजे पर्सेंटेज. ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट हे काढलं आपण इकडे 82,800 भागेला पेड अप कॅपिटल म्हणजे शेअर कॅपिटल दिसते का. इश्यूड शेअर कॅपिटल किती आहे 8 लाख. मग याच्यात काही दुसरं कॅपिटल आहे का कोणतं नाही, म्हणजे 8 लाखच पेड अप आहे. 8 लाख गुन्हेला 100 करा. 82,800 भागेला 8 लाख गुन्हेला 100 हां 10.35%. हे काय झालं रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट बरोबर 10.35%. स्टेप 3 कॅल्क्युलेशन ऑफ व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर रेट ऑफ ॲव्हरेज ॲडजस्टेड प्रॉफिट अपॉन NRR इंटू ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. ओल्ड व्हॅल्यू कुठून घ्यायचे बॅलन्स शीट म्हणून. रेट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट आहे 10.35 भागायला NRR आहे 10 गुन्हेला ओल्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर आहे बॅलन्स शीटमध्ये. एका शेअरची व्हॅल्यू किती आहे 10 म्हणजे उत्तर येते 10.35 रुपये. म्हणजे हे झाली यील्ड व्हॅल्यू ऑफ अ शेअर. व्हॅल्यू ऑफ अ शेअर कोणती व्हॅल्यू झाली हे 10.35 रुपये यील्ड व्हॅल्यू.
ठीक आहे. सी कोणती व्हॅल्यू? फेअर व्हॅल्यू. फेअर व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर बरोबर इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू? नेट असेटनं काढलेली व्हॅल्यू प्लस यील्ड व्हॅल्यू अपॉन 2. इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे आपली 11.75 प्लस यील्ड व्हॅल्यू आहे 10.35 भागेला 2. किती येते मग? 11×21 22.10. हां 22.1 म्हणजेच 22.10 भागेला 2 11.05. हां तेच म्हटलं 11.05 फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर. फेअर व्हॅल्यू ऑफ अ शेअर 11.5 पैसे. सांगा बोला, कोणा काही अडचण आहे? गंभीर मुद्रा करून नका पाहू, काही अडचण असेल तर सांगा. कळलं का? सारखंच उदाहरण आहे. पहिलं जसं याच्या आधी 2-3 उदाहरणं शिकवलं मी, हे असे शिकवले सेम टू सेम. याच्यामध्ये काही विशेष नाही आहे, फक्त बदल कालचं उदाहरण हे उदाहरण सेम आहे. फक्त बदल काय आहे की हे जे ॲव्हरेज प्रॉफिट काढताना हे 20% प्लेस टू रिझर्व एवढंच फक्त एक्स्ट्रा आहे, बाकीचं सगळं सेम टू सेम आहे. सांगा काही अडचण आहे कोणाला? उदाहरण नंबर 2 आणि उदाहरण नंबर 4 घरी करायचं आहे. समजलं का? उदाहरण नंबर 2 आणि उदाहरण नंबर 4 घरी करायचं आहे. बोला, कोणाला काही अडचण आहे का? नाही आहे? ओके, हे या नोट्स कोणाला पाहिजे? उद्या देतो बाकी.